भारतीय जनता पक्षच्या कार्यकर्त्यांसोबत मी राष्ट्रीय महामार्ग ऑफिसमध्ये गेले असता तिथे बघितलं की एक विदारक परिस्थिती होती. तिथे अधिकारी बरोबर बसलेले नाही आहे, तिथे हलचल रजिस्टर नाही आहे, अटेंडन्स बरोबर नाही आहे आणि त्यांना जे तिथे बसलेले अधिकारी त्यांनासुद्धा माहीत नाही की आमचे जेई इंजिनियर कुठे गेलेले आहेत. मग त्यांना कॉल केला असता ते म्हणतात की नागपूरला आहे. आता हे सर्व करता वेळेला जवळपास 1-1.5 महिन्यापासून नॅशनल हायवेचे कंप्लेंट्स होते, त्याचं पाठपुरावा करण्याकरता मी ऑफिसला गेलेलो होतो आणि या 2-3 दिवसामध्ये या पावसामुळे जवळपास धानोरा रोड, गडचिरोली आणि चामोर्शी रोड या सर्व नॅशनल हायवेवरती चक्काजाम झालेला होता आणि जवळपास 12-12 तास 13 तास पूर्ण ट्रॅफिक बंद झालेली होती आणि त्यामुळे इमर्जन्सी मेडिकल इमर्जन्सीमध्ये आणि मग त्याच्यानंतर शिक्षण एज्युकेशनसाठी येणारे सर्व मुले त्यांना वेळ होत होता, त्यांना येऊ शकत नव्हते एका मुख्यालयापर्यंत. त्यासाठी एकदा कार्यकारी अभियंता यांना कॉल केला असता ते म्हणतात की आम्ही 7 दिवसामध्ये काम करणार आहोत. सपोज 7 दिवसामध्ये काम नाही केले तर आम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आम्ही नक्कीच लोकांच्या हितासाठी, लोकांच्या समस्येसाठी आम्ही त्यांच्यावर FIR दायर करू आणि सोबतच त्यांना सांगू की शासनाला प्रशासन काम करत नाही त्यासाठी त्यांना माहिती करून द्यायची आहे. त्याच्यामुळे हा आमचा समोरचा उद्देश असेल.